एकनाथ शिंदे हे नाव कोणाच्या ध्यानीमनीही नसताना बघता बघता मोठं होत गेलं आणि अत्यंत कमी वेळात वेगानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक केंद्रस्थान बनलं. त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर, क्षमतेवर, लोकप्रियतेवर, अधिकारावर आणि भूमिकांवर शंका व्यक्त केल्या गेल्या. पण त्या शंकांवर मात करत शिंदेंनी स्वतःला सिद्ध केलं आणि पूर्वी कधीही कोणालाही न मिळालेलं बहुमत खेचून आणणाऱ्या महायुतीचे ते चेहरा बनले. ठाकरे केंद्रित शिवसेनेतल्या अनेक नेत्यांपैकी शिंदे एक होते. मात्र गेल्या 2 दशकांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतल्या नेत्यांच्या यादीत शिंदेंचं लांब-लांबपर्यंत कुठंच नाव नव्हतं. आकर्षक वक्ते, आक्रमक नेते म्हणून त्यांची वेगळी ओळख कधी नव्हतीच. त्यामुळे त्यांची क्षमता आणि महत्त्वाकांक्षेचा अंदाजही भल्याभल्यांना लागला नाही. अशा स्थितीत शांतीत क्रांती करत एकनाथ शिंदे अचानक धक्कातंत्राच्या वापरानं राज्याच्या सर्वोच्च नेतेपदी आले. ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले. मात्र एकनाथ शिंदे नावाच्या कठपुतलीची दोर दुसऱ्याच्या हातात असेल असं बरेच दिवस बोललं गेलं. पण पाहता पाहता शिंदेंनी सत्तेवरची आपली जागा पक्की केली. त्यांनी ठाण्यापर्यंतच असलेली मर्यादित प्रतिमा राज्याचे नेते म्हणून मोठी केली. आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध तर झालंच, पण मित्रपक्षातल्या स्पर्धकांविरुद्धही चालाखीनं डाव खेळून आपलं चातुर्यही शिंदेंनी दाखवलं. शिंदेंच्या नेतृत्वात महायुती 2024च्या विधानसभा निवडणुकीत उतरली. ही परीक्षा त्यांच्याच नेतृत्वातल्या सरकारची होती. भाजपच्या मोठ्या आधारानं चाललेलं सरकार असलं तरीही नाव शिंदेंचंच होतं. त्यामुळेच आपल्या हाती राजकारणात जी काही हत्यारं होती ती सगळी वापरून त्यांनी स्वतःच्या सरकारचं विजयी नेतृत्व केलं. आजवर जे कोणीही करू शकलं नाही ते म्हणजे शिवसेनेत बंड करून स्वतंत्रपणे यशस्वी होऊ शकले नाहीत. त्याला अपवाद ठरून बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेवरचा त्यांचा दावा त्यांनी जिवंत ठेवला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य घरातून आलेला आणि मिळेल तेव्हा आलेली संधी राजकीय चातुर्याने ओळखून एक एक पायरी वर चढत जाणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेंची नोंद समकालीन राजकारणाला घ्यावीच लागेल. शिंदेंचे समकालीन असलेले देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जयंत पाटील असे नेते राज्यभरात त्यांच्या पक्षांच्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि पदं मिळवत असताना शिंदेंचं राजकारण मात्र ठाणेबाहेरच्या वर्तुळात फारसं मोठं होत नव्हतं. राष्ट्रीय स्तरावरही ते निवडकांनाच माहीत होते. पण जून 2022चा शिवसेनेतलं अभूतपूर्व बंड झालं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या घराघरात आणि राष्ट्रीय पातळीवरही परिचित नाव झालं. शिवसेनेत बंड होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे अशी मोठी चर्चित बंड झाली होती. पण जे शिंदेंनी केलं ते अगोदर कोणीच केलं नव्हतं. शिंदेंनी केवळ सरकारच पाडलं असं नाही, तर मुख्यमंत्रीपदाबरोबरच शिवसेनाही मिळवली. उत्तरोत्तर त्यांची भूमिका आणि वक्तव्य अधिकाधिक बंडखोरीची होत गेली. विधानसभा निवडणुकीत 57 आमदार शिंदेंची शिवसेना निवडून आणू शकली. आकर्षक वक्तृत्व, सहानुभूती असं काहीही नसतानाही ठाकरेंपेक्षा शिंदेंनी मोठं यश मिळवलं. आपला चेहरा असलेलं सरकार भाजप आणि अजित पवारांच्या साथीनं शिंदेंनी परत आणलं. साधारण 3 वर्षांपूर्वी ज्याची कल्पनाही कोणी केली नसती असं राजकारण प्रत्यक्षात आल्यावर त्याच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे राहील. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.